ते सकाळचं नाही, पहाटे नाही आपण मस्त 4 साडेतीन झाले, 3:15 झाले. दुखत कोण नाही दुकल वन शॉट झालं रे. काय शॉट दादा, पाऊस आलाय रे. बाबू एक झोपलाय, एक बाबू उघडा असलाय. भीमसेंद्र तेली नॉन तुम्ही याला माझ्या पहिल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, हायवे ड्रायव्हर. आणि आता चालले, सांगतो नंतर कुठं चालले. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आपण आता चाललो आहे अचानक बहिणी जरा पंढरपूरचा प्लॅन झाला आहे. आमचा भीमा दादा आम्हाला घेऊन चालला आहे फ्रीमध्ये. आणि ते त्याला देवदर्शनाला लागलो आहे ना आम्ही लोक आता सगळे, म्हणून एक देवदर्शनाला बुवा माणूस झोपला आहे. एक आम्ही दिसतोय का तू, काळ्या हात दाखव. हां तो काळा आहे की धबधबा 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 धबधबे धबधबे अख्ख्या रोडमध्ये. कुठं आलो आहे आपण? मी तळेगावला आलो आहे आपण आता. आणि हळूहळू आता पुण्याची दिशेने चाललो आहे. आपली गाडी भरणार आहे, अजून 4 दादाचे फ्रेंड येणार आहेत जुने. आणि आपण 8 जण झालो आपण टोटल. जाणार पंढरपूरला देवदर्शनाला. मग दाखवत होतो तुमचा पुढचा ब्लॉग बोलतो सॉरी आपला हे दाखवतो पूर्ण ब्लॉग. एन्जॉय, जस्ट एन्जॉय अँड एन्जॉय अँड एन्जॉय. मित्रांनो आता आपण इथं आलो आहे कासरवाडी. आणि आमचा मित्र घाटकोपरला झोपून त्याला इथं उठलं आहे. त्या बी कसं वाटतं, पहिल्यांदा भीमादासोबत आपण असे चांगल्या ठिकाणी चाललो आहे. देवदर्शनाला चाललो आहे. नकुल पहिल्यांदा आला असेल, आपलं सोड आपण लांबचे रे. नकुलच पहिल्यांदा चाललं. मित्रांनो कासरवाडी बसलो आहे. ही पंढरपूर काय तिथं पंढरपूर शोध लिहिलं आहे. पण नाही एवढा आहे रिंगण सोहळा. की बाबा हा पंढरपूरचा रोड आहे म्हणून असं हे होतं. आणखी एक प्रकारचे मासे आहेत मित्रांनो. हा ई सुलीला तोंडालो काय शी. हा कोणता आहे? कोकोड्राय. सरपटी मासा, सरपटी शार्क मासा. मित्रांनो आता आपण एका ठिकाणी आलेलो. वरती नाव दिसतंय, नाव आईची त्रिमूर्ती बार, त्रिमूर्ती फॅमिली बार अँड रेस्टॉरंट. आणि बार भीमाचा पाप धुवायला चाललाय ना, मग तो जरा पहिले पाप करून जातोय. मग तिकडे पाप धुणार. हे आपल्याला खायला बघ ना काहीतरी भाऊ. आणि आम्ही कोणते पाप करतच नाही. हां आपण कोणते पाप केलेच नाही भाऊ आता. पण आज रात्री थोडे पाप केले. मी नाही, हे दुकान आहे वडापावचं. हे वडापाव खाऊया, वडापाव खाऊ. गाड्यांच्या काचा अशोक काच क्लास दोन भेटेल तिकडे त्या साईडला. आणि संजू बाबाचं फॅशन दुकान इथंच आहे. हां संजू बाबा. त्याच्या बाजूलाच आपल्या ओयोवाला रूम आहे. आपल्याला वडापाव कुठे भेटतील? आता वडापाव आपल्याला जिथे नाही तिथे भेटेल. आता घनदाट पाऊस येणार आहे आणि त्यानुसार मला असं वाटतं खाली 14 को आपले को शोधना पडेगा. अरे पंढरपूरला पंढरपूरला झाले पापा आता थोडीफार करू शकतो. त्याच्यानंतर नाही तिकडं. हां म्हणजे आल्यावरती तिकडे जाऊन आम्ही गंगेत नाहून. मी आता ह्यावर्षी बाई ह्या महिन्यापासून लक्षात ठेवलं मी सिगरेट सोडणार आहे पंढरपूरला जाऊन. बघा असं मी बोलतोय, पण ते तुम्हाला उद्या कळेल. कारण मित्रांनो स्पॉन्सर बाय भीमसेन तेली. टेस्ट रिव्ह्यू. ते खायचं माझ्या बिल नाही, माझ्या फक्त गाडीचं खायचं. तुम्ही कोणतरी स्पॉन्सर बाय नकुल तेली. लावला त्यांच्या. मित्रांनो स्पॉन्सर बाय सिद्धार्थ गोटनकर. टेस्ट रिव्ह्यू दादा, भीमाचा टेस्ट रिव्ह्यू तुम्ही येऊन बघा. आहे का? नाही हा पहिले राहूया. मित्रांनो याच्यामुळे लाईटिंग नाजूक का होते तिथं तर ओके ठीक आहे. आता सगळे दादाचे मित्र वगैरे एवढे पब्लिक चालले पंढरपूरला. मस्त वाटेल लाईटिंगमध्ये तसं. पण तुम्हाला दाखवतो पंढरपूरची वाईफ कशी आहे. सगळे मित्र भेटलेले आहेत, नाश्ता वगैरे झाला आहे सगळं. चल मित्र काका शॉक झाले यांची व्हिडिओ का काढते सोडा. आता मित्रांनो आपण आला आता बब्बीदा पंजाबी ढाबा अँड बब्बीदा ढाबाला आलो आहे आपण. मग मित्र माझ्या मित्राला मी सिरीज काय सांगितलं, माझा मित्र कंटिन्यूस गेम्स ऑफ थ्रोन बघतोय. एक मुतून आलाय. काय खाणार आता? घू. तुम्हाला बब्बीदा ढाबाला आलोय.
विचार करणं हे जास्त लांब नाही आहे आणि सकाळी 1:30 वाजता निघून पुण्याला थांबलो नसलो ना तर आम्ही एवढ्यात याच्या गावी बसलो असतो घरी. काका लोक बघतात आपल्याला सोडा. कसं काका लोक आता ओल्ड जमान्याचे आहेत ना, आपण असं नवीन जमान्याचे ब्लॉगर. काका पळतात कसे घे मिल्का सिंग घे मिल्का सिंग घे मिल्का सिंग घे ताडी मारून काका निघाले. मित्रांनो 11:15 झाले, आम्ही 9 वाजता आले आणि आमची गँग लोक बसलेली. मला गँग दाखवतो. ड्रायव्हर आणि सगळे बसलेले बघा. निघायचं नाव नाही. आणि त्यात आमच्या मित्र आले हागायला. येस माय फ्रेंड आय एम कमिंग. हे भावा तिकडे चल. तू हे कुठे वडापाव आणलाय ना. अरे वडापावला चटणी आहे ना. चल हा व्हिडिओ बंद करतो. तर माझा मित्र जरा हागायला तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवणारी. माझा मित्र सांगतो कसा बोचा देतो सगळं दाखवणारी. आता चल बंद केलं. चल चल भुकले ना आई. महात्मा गांधी. अरे एवढे गाणं पडून दरवाजा होतोय नकुलचा पहिलाच. हे लाईट लाव ना खॅबी लाईट लाव तुझ्या फोन मधून. अरे यार दिसत नाही यार. उलटा कर ना मोबाईल. का बोल ना एकदा लय मारणं तिथं आलं बँकचोत. ही कोणतरी पलायचं आई जाऊतोय तू कुठं. खालच्या वावरात. हे कुठंच नकुल. आई झवली लवडं तुम्हाला दिसतोय का मित्रांनो. हा माणूस आईच्या गांडीत ये लवडे इथली माणसं बिल्ले आहेत वेंचूत. तिथं एक जण झोपलाय. आई झवला हा बघ कसा बघतोय. लय मारणार तिथं आलो होतो वेंचूत. हा अरे काय नाही करणार रे. आता त्याच्याकडे गेलं तर भाऊ तर भरणार इकडे. चले चल तिथं गांडीत झवला पाहिजे. गाप बोला ना तुझ्याच जातीत आहे. हा गाबा घाबरू नका पळू नका. मग बेंचच मग गाण फाडणार तो. मित्रांनो बघा भुकणारे कुत्रे कधी चावत नाहीत आणि तुमचा हो कधी घाबरत नाही. हे दोन थांबून तुमची कायची गाण मित्रांनो. मग तिथे एक माणूस झोपलेला. आई झोपली पण एवढा जंगलात झोपलाय कसा मला हे नाही समजत आहे. हाती बसलं काळा हाती बसलं काळा हाती बसलं. मित्रांनो आपण आता जस्ट आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे पंढरपूरला. पाठून तुम्ही माणसं बघू शकता किती येतात. आणि आपला जोडी काय इथे आहे इकडे कुठली पब्लिक येते इथं. झालं नदीचं दिसून झालं. मंदिरात तर जाता येणार नाही का. दर्शन भेटणं खूप मुश्किल असतं इकडे. पण आपण नदीजवळ चाललो थोडे पाप धुवायला. धुतले ते बरे गेले तर नाही. आज तर नाही गेले तुम्ही जास्त कालपेक्षा. काल खूप केलेले आहे. आज धुणार. तुम्हाला सांगतो इच्छित आहे की मी 1 दिवसा अगोदर पाप केलं. मला माहिती होतं की मी आज पाप धुवायला जाणार आहे म्हणून मी 1 दिवसा अगोदर पाप केलं. आता पाप धुणार आणि परत पाप करणार आणि दुसऱ्या वर्षी परत धुवायला येणार. असं करत करत पुण्य पाप याचे समान अंतर विभाजले गेले तर आपण जीवनात सुखी राहणार. फक्त पापच करत राहिलो तर धुणार कोण. धुणार जाणार वरती. वर्षात एक फेरी मारून धुणार हा. आणि वर्षभर पाप कर. कारण समभोल संतम काय ते बोलतात ना. ब्लॉगर मध्ये स्वागत करत आहात. अरे थांब जरा थांब. नीट पकडला नव्हता ब्रो. दिसतोय ना मी दिसतोय. हा तर मित्रांनो आपण आता चंद्रभागेच्या तिरी आलेलो आहे. चंद्रभागेच्या तिरी आणि आपण आंघोळ करायला चाललो. ते पूर्ण लोक दाखव. पब्लिक जास्त नको घेऊ. लेडीज. आता आम्ही हे दोघं आणि आम्ही तिघाच चाललोय कारण बाकीच्या सगळ्यांची झाली आंघोळ. हे बघा पाणी किती थंड आहे. पाणी आता चालू थंड पाणी फक्त फोन सोडू नको भावा. आणि मी चष्मा घालून आलो. काय बोलतोय थोडंसं
साधंच पाणी आहे. ए देवा, आतापर्यंत जेवढी पापं केली आहे ती माफ कर आणि नवी आम्हाला आयुष्य दे. जेवढी पापं केली तेवढी सगळे आम्ही आता या इधर स्मरण करत आहोत. तर मी पंढरीनाथ महाराज की जय. आता बरं वाटतंय. आता मग आम्ही जातो. कृपया तुम्ही आलात तर फक्त हा असा कचरा करू नका. कचरा खूप आहे. लवकर गेलाय का? लय पापं केली. साबण नको. माझी ऐका ना चारी बाजूला बघू ठेवा. खरं आता बरं वाटतंय भावा. मगच नाही पुन्हा बॉडी गरम झाली, पंप झाली. ते आता तुझा भाव पकडन मग. हॅलो गाईस. अरे बाहेर असल्या वाचरायला होतं, लवकर घे. कोंबडी कोंबडी. साबण लागतो. मित्रांनो बघताना लाखोच्या तादांमध्ये पब्लिक येते इकडे. पब्लिक म्हणजे वारकरी येतात, वारकरी लाखोच्या तादांमध्ये. आता तुम्ही बघत असाल तर कमसे कम 4 ना माझ्या अंदाजे बोलतो मी 5-6 लाख तरी माणसं असतील सगळी पकडून. गुरुविरू करतोय. हे पकड. आता मित्रांनो आपण पंढरपूरला तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल, पण आता इथे ज्या माणसाने आम्हाला आणलंय त्याने जास्तच मनावर घेतलंय आणि आता बोलतोय मी माळ घालणार. त्यांनी त्याच्या बेस्ट फ्रेंडला पाठवले माळ घालायला. महेश दादा माळ दाखव. ही भीमादासाठी मी माळ चॉईस केलेली आहे. बघूया आता भीमाई सुधराव असं सगळ्यांना वाटतं. त्याचा माझी तुम्ही ऐकलंय भीम तांडव, फेमस, खूप नाव फेमस. त्यांना विचार बसेल ना. माझ्या विषयी घालायला जो माणूस दिवसातनं 2दा दारू प्यायचा त्यांनी तब्बल 3 सेकंद माळ घातली. कोणाचं काही हे न करता डायरेक्ट माळ घालून मोकळा. हे यांचे गुरु. आता इकडे ओव्हर व्हायला लागलं ना, बोललं आता बंद करायचंय. बरेच प्रयत्न केले पण ते नाही झालं. बोललं आता काल विषय निघाला का जायचं बंद करायचं आपल्याला. तो काय हा मा भाऊ आहे, तो पण लहानपणा करून घातली. पुढे गेला लपला त्याने पण काढली. आता आम्हाला घरामध्ये झाल्यानंतर ना देत आम्ही कळत पण नाही, करतात नाही करतात. आम्ही लिंगायत आहे त्याचे. आमच्यामध्ये चालत पण नाही काही गोष्टी. नॉनव्हेज वगैरे किंवा हे काहीच चालत नाही. आणि काय आता मित्र असे यांच्याबरोबर जाऊन वगैरे काय करतात. तर तसं मित्रांनी आज त्याला सुधारवण्याचा प्रयत्न केला आहे. बघूया पांडुरंग विठ्ठल किती साथ देते आपल्याला. अनएक्सपेक्टेड गोष्ट झालेली आहे. चला आयुष्यावर किती खरं शॉक झालं. मी बोललो ते गुरु स्वतःच पहिलं माणूस नाटकं कर. गेलं तर मग नाही होणार काय. रामकृष्ण. दादा तुला कसं वाटतंय आता हे नवीन आयुष्य? नाही, बरं वाटतंय. आता बघू आयुष्य कसं आहे काय आहे माहीत नाही. आयुष्य तर सुंदरच असतं पण जगणं आपल्या हातात आहे. आता मी एक प्रयत्न करतोय का सुंदर पद्धतीने कसं जगायचं. आतापर्यंत कोणत्या पद्धतीने जगत होता? आतापर्यंत माझ होता बऱ्याच गोष्टींचा करत होतो, सांभाळत होतो. बघू आता
भीती होती, जागायची भीती होती, मारायची भीती होती, सगळ्याच गोष्टी होत्या. आता बघू एक देवाच्या काय बोलतात पावला हो चालून पंढरीच्या वारी नगरीमध्ये काय होतंय नाही होतंय एक विश्वास ठेवला आहे देवावरती. बस आता साक्षीदार तोच आहे आणि मी काय कोणत्या मार्गावर जातो आता बघू. ईश्वरच्या इच्छा आहे का मला सद्बुद्धी देईन चांगली आणि मी योग्य त्या मार्गावर जाईल. बस विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पंढरीनाथा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला. इकडनं ही माणसं पंढरपूरच्या दिशेने चाललेत आणि ही माणसं फेरी मारून रिटर्न चाललेत घरी घरच्या दिशेने. चला आता आपण जाऊया घरी सॉरी. आता नेक्स्ट प्लॅन गाणगापूर असं काहीतरी गाणगापूर. मित्रांनो आता आपण निघत आहे पंढरपूरमधनं. हे नेक्स्ट कुठे जायचं आपल्याला? आता गाडी चालू हा प्लॅन गाडीमध्ये गेल्यावर समजेल पण आता आम्ही पंढरपूरला निघालेलं आहे. चला. गुड मॉर्निंग मित्रांनो. मॉर्निंग झालं सकाळीच झाले. आपण आता पुण्याला आलो आहे. ते इकडचा बोललो ना तुम्हाला कोणतं प्लॅन कॅन्सल झाला ॲक्च्युली कारण ट्रॅफिक असेल खूप आणि 2-2.5 तासाची रनिंग पण आहे. प्लस आम्हाला उद्या कामाला पण जायचं सगळ्यांनी. तर पुण्याला आलो आहे. ड्रायव्हर लोकांना रेस्ट म्हणून सकाळी 7 वाजले आता सगळे थांबले. ड्रायव्हर दोघं झोपले आता. इथं बैल बाजाराला थांबलो आपण. पुण्याचा बैल बाजार आहे जर कोणाला माहिती असेल तर बघा. सगळी म्हशी आहेत मी ते बैल दिसत नाही यांची त्यांचेच कुठं हे चमकतात म्हणजे शिंगावा कशी आणि सगळे मुसलमान लोक भेटत आहेत वेळची शिंगावा कशी आणि यांची शिंगावा कशी छोटीशी बघा. ही आजरी कुठे गेला फुल बेल बुल हवा तगडावाला हेवी समोर जावं केवढा आहे. मित्रांनो हे समोर जे दिसतंय तुम्हाला म्हस हिची प्राईस 90,000 आहे. आपण ते पहिले कॅप्चर केले त्यांची प्लायर लाखावरती असेल. तिथं रगीले एकदम गप्पेच्या गप्पे भरलेले यांची पण तेवढीच प्राईस असेल 1-1.5 मध्ये. काय काम करतो हिला उद्या कुठे आहे माया द्यायला बैल वन साईड बैल बाजार वन साईड काळू आपल्याला काय बघतोय. ही काळूचं नाग बघा बिल्ला दिसतोय पूर्ण. त्यांना का मग असं सजवलं. तर मित्रांनो आता आपण इथेच हा ब्लॉग एंड करतोय कारण त्या ब्लॉगमध्ये दाखवायसाठी काय सारखं काही नाही कारण आम्ही तर निघणार आहे थोड्या वेळाने. ते आमचे शूटर लोक जरा ते म्हस बाजार होतं ना तिकडं जरा फेरी मारायला गेलेत. 2 ड्रायव्हर झोपलेत एक पाठी एक पुढे आणि सिद्धू सुसू करायला गेले कुठे माहीत नाही. आपण ब्लॉग इथे एंड करूया. मॉरल ऑफ द स्टोरी काय होती तुम्ही चांगले कर्म करा किंवा वाईट कर्म करा शेवटी देवाकडे जायचं ही नव्हती. पण सोडा आता बोललो. आपला भीमा दादा त्यांनी आता माळ घातलेली आहे. काय माहिती किती दिवस पावते पण घातले कोण वरते सोडा त्याला पण सोडा. तसं आपला आता नवीन विषय चालू तर या महिन्यापासून नवीन प्लॅन करतोय मी
तर आपल्या कॉन्टेंट जरा चांगला द्यावं, तर हे म्हणजे डेंजरस लोकांपासून लांब राहावे किंवा कॉन्टेंट तसं नाही टाकावं. 4 जणं बघणार, मला जज करणार, प्लस तुम्हाला पण जज करणार की हे लोक चुते आहेत, हे लोक याला का बघतील. म्हणून आपण जरा चांगला कॉन्टेंट टाकूया, जरा शिव्या कमी करायच्या. आणि प्लस अजून मी एक मनात घेतलं आता की दरवर्षी एक फेरी मारायची पंढरपूरला. तर कसं आपण ते नदीचं नाव विसरलो, आता कसं आपण त्या नदीत गेलो आणि एक डुबकी मारली, एक डुबकी मारायची. म्हणजे आज कशी एक डुबकी मारली मी, एक्झाम्पल सांगतो, फॉर एक्झाम्पल आज एक डुबकी मारली, तर आजपासून एक वाईट सवय बंद करायची कोणती तरी, म्हणजे ट्राय करायचं होते का आपल्याला. प्लस सांगतो तुम्हाला, जर तुम्ही जर फॅमिलीबरोबर येत असाल किंवा जर लहान पोरांना घेऊन येत असेल, जरा सांभाळून या, बिकॉज खूप गर्दी असते इथे. वन साईड आडजोड मारामारी, कोण पाठीपुढं बघत नाही, धक्का लागला तर कोण पडतं आहे, उठला आहे का पायाखाली चिरडत आहेत, कोण बघत नाही, खूप गर्दी असते. आता हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, फॉलो करा. इंस्टाग्रामला पेज नाही आहे आतापर्यंत, येईल तेव्हा फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि अशाच कॉन्टेंटसाठी तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. मारी द ब्लॉगर, ओनली ऑन मारी द ब्लॉगर.